पारू 5 फेब्रुवारी भागामध्ये आईलेला आठवतं साखरपुड्याची पत्रिका द्यायला ती गुरुजींकडे जाते आणि म्हणते, आदित्याचा साखरपुडा ठरला आणि त्याची पत्रिका तुम्हाला देण्यासाठी आले. गुरुजी म्हणतात, बरं. आणि म्हणतात, शेवटी आदित्याचं भाग्य उदय असणारी, त्याचं सुरक्षा कवच असणारी मुलगी तुम्हाला मिळाली. छान. आता आईल्याचा चेहरा पडतो आणि गुरुजी पत्रिका बघतात आणि म्हणतात, वा, पत्रिका तर अगदी सुरेख छापल्या. ते पत्रिका वाचून म्हणतात, अनुष्का, अहिल्यादेवी, ह्याच मुलीची पत्रिका तुम्ही मला दाखवली होती ना? अहिल्या म्हणते, हो. गुरुजी म्हणतात, अहिल्यादेवी, त्याच वेळेस मी जी तुम्हाला सांगितलं होतं तेच आता सांगतो. ही मुलगी आदित्यासाठी योग्य नाही आहे. आदित्यचं लग्न गरीब घरातील मुलीशी होईल, ती मुलगी ही नव्हे. अहिल्या म्हणते, बरोबर आहे गुरुजी. पत्रिका छापून झाल्या, त्या वाटूनही झाल्या आणि अनुष्का ही गुणी मुलगी आहे, जी आदित्याला त्याच्या संसारात छान साथ देईल. शेवटी ती माझी निवड आहे, ती नाही चुकणार. गुरुजी, हा साखरपुडा तर होणारच आणि त्याचंच निमंत्रण द्यायला मी तुमच्याकडे आले. गुरुजी म्हणतात, अहिल्यादेवी, एवढं ठरवलं तर माझ्या सल्ल्याची काय गरज आहे? अहिल्या तोऱ्यात म्हणते, गुरुजी, राग मानू नका, पण प्रत्येक वेळेस गोष्टी ग्रह, तारे, पत्रिका ह्यावर नसतात. काही गोष्टी आपल्याला दिसतात, जाणवतात, त्यावरही निर्णय घ्यावा लागतो. गुरुजी म्हणतात, अहिल्यादेवी, तुम्ही हट्टाला पेटलेल्या आहात. जी मुलगी तुम्हाला सून म्हणून आवडली तीच तुम्हाला सून म्हणून हवी आहे. आणि माझा जेवढा काही अभ्यास आहे त्याहून सांगतो, हा साखरपुडा काही होणार नाही. असो, निमंत्रणाबद्दल धन्यवाद. तसं पण मी पुढील काही दिवस कुंभमेळ्याला जातोय. श्रीकांत चुटकी वाजवत म्हणतो, काय आहे? ती म्हणते, अरे गुरुजी कुंभमेळ्याला गेले. श्रीकांत म्हणतो, अच्छा, बरं मला सांग, गुरुजी अजूनही त्यांच्या भविष्यवाणीवर ठाम आहे का? अहिल्या म्हणते, हो. श्रीकांत म्हणतो, अहिल्या, आजपर्यंत आपण गुरुजींचं कुठलंही म्हणणं डावललं नाही, पण आता आदित्य अनुष्का बाबतीत आपण त्यांचा सल्ला ऐकला नाही आहे. आपण काही चूक करतो का? अहिल्या म्हणते, श्रीकांत, गुरुजी म्हणाले होते साखरपुडा होणार नाही, पण झाला. नाही म्हणजे मी त्यांच्या ज्ञानावर शंका घेत नाही आहे, पण ज्या गोष्टी आपल्या सतसत बुद्धीला पटतात त्या कराव्या. आणि आदित्यसाठी अनुष्काची निवड हा माझा निर्णय योग्यच आहे. श्रीकांत म्हणतो, तू अहिल्या आहेस. कुठलाही निर्णय पूर्ण विचार करूनच घेणार आणि एकदा निर्णय घेतला की तो तळीस कसा न्यायचा हे तुला चांगलं माहिती आहे. आता अहिल्याचा पुन्हा चेहरा पडतो. दिशा आणि अनुष्का एका रात्री भेटतात. अनुष्का म्हणते, दिशा, तू जेलमधून सुटली याचा मला आनंदच आहे, पण अगं तू कार्यक्रमात आली, तुला कोणी पाहिलं असतं तर केवढा गोंधळ झाला असता. त्या पारूने तर पंचनामाच केला असता. दिशा म्हणते, ती पारू तिचं काहीतरी करायला पाहिजे. अनुष्का म्हणते, मी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पाहिलं आहे. दिशा म्हणते, मी जेलमध्ये गेल्यानंतर तिने लग्न उरकून घेतलं की काय? अनुष्का म्हणते, नाही गं. आता दिशाला आठवतं, एकदा पारूच्या गळ्यामध्ये तिने काहीतरी पाहिलं होतं. दिशा विचारत होती, पण पारूने काही दाखवलं नाही. आता दिशा मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, पारू आणि मंगळसूत्र, ओ माय गॉड, काय मूर्ख मुलगी आहे. अनुष्का, तू एक काम कर, त्या आईल्यासमोर जा आणि तिची पोलखोल कर. मग बघ, किर्लोस्कर मेन्शनमधून तिची कशी हकालपट्टी होती. अनुष्का म्हणते, मी तेच करणार आहे, म्हणजे आपल्या वाटेतील एक बाबळीचा काटा जाणार आणि मग आपण त्या आईल्याला संपवणार. आता दोघी पण मोठ्याने हसायला लागतात. आबांच्या घरी गावाकडे पारू आणि आदित्य जसे राहत असतात तसं फोटोशूट असतं. आदित्य म्हणतो, वा पारू, काय मजा आली होती ना? ते गावाकडचं वातावरण, मस्त मोकळी हवा आणि आपण दोघं. पारू म्हणते, होय धनी. तो म्हणतो, धनी मोठ्याने हसत म्हणतो, हे खूप छान आहे, एकदा म्हण ना. ती म्हणते, धनी. आता एका गाण्यावर दोघांचं फोटोशूट चालू असतं. आता फोटोग्राफर पण खूप खुश होतो. प्रिया म्हणते, गावाकडची आणि आबांची आठवण आली. प्रीतम म्हणतो, मग जायचं का? सगळ्यांची मस्ती चालू असते. तेवढ्यात अनुष्का येते आणि म्हणते, हे काय चाललं? हे फोटोशूट कशासाठी? प्रीतम म्हणतो, पारूचे होल्डिंग लावायचे आहेत. लोक पारूला खूप मिस करतायत आणि सारखी मागणी येते, पारूचे होल्डिंग लावा. त्यासाठी हे फोटोशूट. काही प्रॉब्लेम आहे का? आता अनुष्का रागाने पारूकडे बघायला लागते. प्रीतम म्हणतो, कमॉन, बेस्ट जोडी तर हीच आहे. आता अनुष्का रागाने प्रीतमकडे बघायला लागते. प्रिया म्हणते, प्रीतम, आणि खुणवते. अनुष्का मनात म्हणते, मला वाटलं होतं साखरपुड्याच्या आधी मीला मंगळसूत्रासकट पकडलं, हिला त्याचं गिल्ट आलं असेल.
ही ते मंगळसूत्र काढून टाकेल, पण हिला आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालायची हौस आली असेल. ही फक्त हुशार नाही, धाडसी पण आहे. पण पारू, तुला माहीत नाही तू कुणाला डिवचलंय. अनुष्का काहीतरी विचार करते. हे पारूच्या लक्षात येतं. प्रीतम म्हणतो, बघितलं किती छान जोडी दिसती दादा आणि पारूची. अरे दादा एवढा खुश तर साखरपुड्यात पण नव्हता जेवढा पारूसोबत आहे. अनुष्काला खूप राग येतो. प्रिया बघून म्हणते, प्रीतम. अनुष्का निघून जाते. प्रिया म्हणते, प्रीतम काही पण बोलतोस. तो म्हणतो, अरे मी काय बोललो, खरं तेच बोललो. प्रिया पण निघून जाते. प्रीतम म्हणतो, दादा फोटोशूट अगदी मस्त झालं, हे फोटो डन. आता शेवटी आमच्या तिघांचा एक फोटो व्हायलाच पाहिजे. तो आदित्य पारू शेजारी उभा राहतो. मस्त फोटो काढतात. तिथेच पारू बाजूला जाते, मंगळसूत्र काढते, डोळ्याला लावून त्याला नमस्कार करते. हे अनुष्का बघत असते. तेवढ्यात दामिनी येते आणि म्हणते, छान झालं ना फोटोशूट. अनुष्का म्हणते, बघितलं ना ती पारू आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र घालून सगळीकडे मिरवते आणि याची तिला लाज पण नाही वाटत. निर्लज्ज कुठली. आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र काढायला ती तयारच नाही आहे आणि ह्या अहिल्या मॅडमसमोर आणावंच लागणार. दामिनी पटकन गालाला हात लावते आणि स्वतःला म्हणते, नाही नाही. अनुष्का दात खात म्हणते, मीची अशी वाट लावेल ना, कुठे तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. हिची घरातून हकालपट्टी करायलाच पाहिजे. दामिनी ते, अनुष्का तुला जे करायचं ना तू कर. नाही म्हणजे मी तोंडात खाल्ली, माझं तोंड काळं झालं. दरवेळेस सगळ्यांसमोर मीच तोंडावर पडते, कुणी माझ्यासोबत येत नाही. पण आता ह्यावेळेस तुझं तू बघून घे. अनुष्का म्हणते, हो मीच करणार आहे. मारुती स्वयंपाक करतो. गणी म्हणतो, बा झालं का, लय भूक लागली. तेवढ्यात पारू येते. गणी म्हणतो, तायडे बघ बाने मस्त भाजी केली. पारू म्हणते, हात धुतले का. तो म्हणतो, होय मागाशीच, बघ आता वळले पण. तिघंजणं मस्त आनंदात जेवायला बसतात. पारू आणि गणी भाजीचं कौतुक करत असतात. तेवढ्यात अनुष्का येते. मारुती म्हणतो, अनुष्का मॅडम तुम्ही इथं. अनुष्का म्हणते, बसा बसा, भरल्या ताटावरून उठू नये. पारू तू चल, तुला अहिल्या मॅडमने बोलवलं. पारू म्हणते, मी तिकडनं आत्ताच आले. अनुष्का म्हणते, पारू तू कसं मला मागे अहिल्या मॅडमसमोर नेलं होतं तसंच आता मी नेणार. ते आता पारूला बाहेर घेऊन येते आणि म्हणते, आदित्यचं नावाचं मंगळसूत्र घालून फिरतेस, तुला लाज नाही वाटत. आता तुझं हे सत्य मी अहिल्या मॅडमसमोर आणणार. तू कसं माझं सत्य आणणार होतीस, अगदी तसं. पारू म्हणते, अनुष्का मॅडम कारण तुम्ही खोटं बोलल्या होत्या. अनुष्का म्हणते, हो का. पण आता बघ किर्लोस्कर मेन्शनमधून तुझी कशी हक्कालपट्टी करते. आता अनुष्का खूप मोठ्याने बोलायला लागते. पारू इकडे तिकडे बघून म्हणते, अनुष्का मॅडम जरा हळू बोला ना. अनुष्का आता खसकन मंगळसूत्र ओढते. पारू म्हणते, अनुष्का मॅडम सोडा, ते तुटल. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.